आज आम्ही ना गावी जायला निघालोय. आता 15 दिवस झाले आम्ही गावावरून आलो होतो पुण्याला, पण आता पुन्हा निघालोय जाण्यासाठी. कारण छोटंसं आमचं एक काम होतं, तेच करायचं होतं, त्यासाठी चाललो होतो आज गावी. आणि हातामध्ये ना माझ्या कचऱ्याची पिशवी आहे. प्रत्येक वेळेस मी गावी जाताना ठरवते आज कचरा टाकून जायचं, पण काही ना काहीतरी कारण होतं आणि शेवटी कचरा टाकायचा राहतो. आणि शेवटी मला जाताना गाडी उतरण्याला घेऊनच जावं लागतं. सकाळी मी तेवढ्यासाठी ना सगळी कामं आवरली, पटकन म्हटलं कचरा सगळा टाकून द्यायचा. आणि आज बरोबर ना कचऱ्याची गाडीच नव्हती आली. मी ह्या साईडला व्हिडिओ काढत होते, तर ही मला ओरडली, ह्या साईडला तरी काढ की, जरा किती छान दिसते बघ. चला म्हटलं ह्या साईडला काढूया. आणि खरंच ह्या साईडला जरा ना छोटी छोटी झाडं रोडच्या मधोमध होती, भारीच एकदम वाटत होतं. पेट्रोल पंपावरती आले, पहिलं CNG भरायला घेतला. कारण ना म्हटलं गाडी कुठंतरी घाटात नेऊन ना थांबवायची आपल्याला. इकडे चाललं होतं ह्यांचं, मग गाडीमध्ये CNG भरायचं. आणि माझं पिल्लू इकडे होतं उभं. ह्याला आम्ही ना झोपेतूनच उठवून आणला होता. तो वगैरे होतं तसाच उठून आणला. कारण हे ना गावाला जायच्या आनंदामध्ये ना कधी गावाला जायचं ह्याच्या आनंदामध्ये बॅग अडकून तसाच झोपला होता. तसाच मला आणला उठून. मग आता गावी जायचं कारण थोडंसं वेगळं आहे. आणि त्या दिवशी माझ्या पिल्लूचा बड्डे पण होता. चला म्हटलं दोन्ही पण कामं ना एका दिवशी होऊन जातील. आणि हा ना पहिलाच पुण्याहून जाताना कात्रजचा बोगदा आहे. आता ह्याला आपण बोगदा म्हणतो आणि माझं पिल्लू ना काहीतरी वेगळा शब्द घेऊन आले. आता कुठनं आले मग ऐकून त्याला त्याचंच माहिती. ह्याला ना हा अंधार भुडक बोलतो. मित्र कधी बोलले नाही, हाई पण कधी आमची बोलले नाहीत. आता काय माहिती ह्या कुठनं ऐकून आलाय ते, पण भारी वाटतं अंधार भुडक ऐकायला. आता पहिल्यासारखं ना असं काही शहरामध्ये काय असं वाटत नाही हो. तर पहिले लहान असताना शहरामध्ये यायचं म्हटलं ना की वाढत जाणारं लायटिंग बघून इतकं मनाला भारी वाटायचं ना, काहीतरी वेगळंच फिलिंग यायचं. आणि आता ह्या लायटिंग बघण्याऐवजी ना लायटिंग कमी कमी होत जातात ना, ते बघायला आता भारी वाटतं. म्हणजे मनाला एक शांतता वाटते हो. खरंच गावाकडचं जेवण वेगळंच असतं. चला तर मग आजच्यासाठी एवढं.